किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शनाची मानसिक आधाराची गरज आहे। त्यासाठी आईनं घरातील महिला शिक्षकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन प्राध्यापिका कल्पना राय जाधव यांनी केलं। त्या मानकापूर सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या। अध्यक्षस्थानी एसीडीएमसी कमिटीच्या उपाध्यक्ष पल्लवी कुंभार होत्या। कल्पना राय जाधव यांनी पुढे वयात येणाऱ्या मुलींच्या हार्मोन्समध्ये बदल होतो, त्यामुळे तिच्या मानसिकतेत बदल होतो। अशावेळी तिला अस्वस्थता, नैराश्य, कुतूहल आदी कारणांमुळे वाईट विषयांकडे ओढा निर्माण होऊ शकतो। घरात प्रेम मिळालं नाही की ती बाहेर प्रेम शोधू लागते। मोबाईल, सोशल मीडियामुळे त्यात आणखी भर पडते, त्यामुळे त्या आणखीनच बिघडतात। अशावेळी पालकांनी जागृत राहणं, कुटुंबातील कलह, व्यक्तिगत दाम्पत्य जीवन त्यांच्या नजरेस न पडू देणं, त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्यावर निरपेक्ष निरागस प्रेम करणं, त्यांना आपल्या जीवनाच्या मर्यादा, नीतिमूल्यांची जोपासना याविषयी मार्गदर्शन करणं यामा सर्वांची जबाबदारी असं सांगितलं। मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी मुलींना योग्य मार्गदर्शन करणं काळाची गरज आहे। त्यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालय, आरोग्य विभागाच्या वतीनं सक्षम प्रयत्न होणं गरजेचं आहे। महिला दिनाच्या निमित्तानं मानकापूर सरकारी उच्च प्राथमिक शाळेकडून महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान व मातृवंदना कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे। त्यासाठी आपण व्यक्तिगत व ग्रामपंचायतीकडून सहकार्य करू असं सांगितलं। विद्यार्थिनींच्या स्वागत गीतानं कार्यक्रमास सुरुवात झाली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। स्वागत एसडीएमसी अध्यक्ष राहुल वराळे यांनी केलं। प्रास्ताविक इंदलकर मॅडम यांनी केलं। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, उपस्थित मान्यवर, देणगीदार, एसडीएमसी कमिटी, पत्रकार, निवृत्त शिक्षक आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांकडून पालकांची पादपूजा करण्यात आली। मातृवंदना कार्यक्रमानं पालकांचं अंतःकरण अक्षरशः गहिवरून आलं होतं। कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील म्हाकाळे, उपाध्यक्ष अश्विनी नरबळ, माजी तालुका पंचायत सदस्य अनुराधा चौगुले, ज्येष्ठ नागरिक धनंजय माळी, पीडीओ नंदकुमार पपे यांच्यासह विविध शाळांचे एसडीएमसी कमिटी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षिका एस कदम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। शिक्षक अनिल खोत यांनी आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार।